सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत मोठ्या आणि निर्णायक घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. पण ही शपथ केवळ एक शासकीय प्रक्रिया नाही. या शपथेमागे मोठा राजकीय डाव, सत्ता टिकवण्याची घाई आणि पक्षांतर्गत संघर्ष दडलेला आहे. आज आपण हेच संपूर्ण राजकीय गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नव्हते, तर महायुती सरकारचा एक अत्यंत मजबूत आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्यामुळे तीन स्तरावर धक्का बसला: महायुती सरकारला, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाला. या पोकळीला तात्काळ भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यांना कुणीही याबाबत चर्चा देखील केली नाही. त्यांना कुठलीही माहिती सुद्धा दिली गेली नव्हती. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं की सुनेत्रा पवार कोणालाही न सांगता बारामती सोडून मुंबईला गेल्या. याचा अर्थ काय? याचा थेट अर्थ असा की हा निर्णय पक्षातील दोन्ही गटांच्या सल्ल्याने घेतलेला नाही. हा निर्णय एका बाजूने अतिशय वेगात आणि दबावाखाली घेतलेला दिसतोय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते: राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि अजित पवार गट सध्या तरी एकत्र येण्याच्या मानसिकतेत नाहीत. खरं तर काही दिवसापूर्वी दोन्ही गटामध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि लवकरच हे दोन्हीही गट एकत्र येणार होते, असं स्पष्टीकरण स्वतः शरद पवार यांनी दिलं. सगळीकडे हीच चर्चा चालू असताना मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर बोलताना म्हटलं की अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल कुठलीही कल्पना दिली नव्हती किंवा काहीही त्यांना सांगितलं गेलं नाही की दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. पण सुनेत्रा पवार यांची अचानक उपमुख्यमंत्रीपदी निवड आणि शरद पवार यांची नाराजी या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. आता प्रश्न असा आहे, भाजपने इतकी घाई का केली? कारण सोपं आहे. जर अजित पवार गट कमकुवत झाला तर त्या गटातील काही अनेक आमदार शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता होती. असं झालं असतं तर महायुती सरकारचं बहुमत धोक्यात आलं असतं. म्हणजेच भाजप समोर सरकार टिकवण्याचं मोठं संकट उभं राहिलं असतं. म्हणूनच भाजपने त्वरित पाऊल उचलत सुनेत्रा पवार यांना मोठं पद देऊन अजित पवार गट सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. हा निर्णय भावनिक कमी आणि राजकीय जास्त आहे. कारण अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 2 दिवसातच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. आता या घडामोडीनंतर काय परिस्थिती निर्माण झाली आहे, तर सध्या असं दिसतं की भाजपचा तात्पुरता धोका काही प्रमाणात कमी झाला आहे. कारण अजित पवार गट लगेचच फुटलेला नाही. बहुमत तात्पुरते स्थिर राहिले आहे. पण दीर्घकालीन धोका अजून संपलेला नाही. जर पुढील काही दिवसात अजित पवार गटातील आमदारामध्ये अंतर्गत असंतोष वाढला तर पुन्हा गळती सुरू होऊ शकते. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडून अर्थातच महाविकास आघाडीकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून तरी आलेली नाही. एवढेच काय तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा याच्यावर वक्तव्य करणे टाळलं आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र आहेत. जर शरद पवार गट मजबूत झाला आणि अजित पवार गटातून काही आमदार तिकडे गेले तर महाविकास आघाडीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आणि मुंबईतील महापौर यावरून सुद्धा भाजप आणि शिंदे सेनेत सुद्धा सध्या चढाओढ सुरू आहे. शिवसेना शिंदे गट सुद्धा महायुतीमध्ये नाराज असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे. त्यामुळे भविष्यात सरकारवर दबाव वाढू शकतो. अविश्वास ठराव येऊ शकतो किंवा मध्यावधी निवडणुकीची शक्यता निर्माण होऊ शकते. सारांश असा आहे की सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ हा फक्त एका व्यक्तीचा राजकीय प्रवेश नाही, हा महाराष्ट्रातील सत्तेचा समतोल राखण्यासाठीचा भाजपचा डॅमेज कंट्रोल प्लॅन आहे. शरद पवार यांची नाराजी सांगते की राष्ट्रवादीतील जखम अजून भरलेली नाही. अजित पवार पक्षाचे
प्रमुख असताना त्यांनी बऱ्याच राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांना अगदी दूर केले होते. त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील यांना डावलण्यात आले होते. पण आता अजित पवार गेल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत ही नेते मंडळी अग्रेसरपणे दिसत आहे आणि त्यामुळेच पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आज महाराष्ट्र अशा टप्प्यावर उभा आहे जिथे एक चुकीचा निर्णय संपूर्ण सरकार उलटवू शकतो. राजकारण सध्या शांतता दिसत असली तरी आतमध्ये मोठी वादळं तयार होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक योग्य आहे का? राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपली चावडी म्हणजे महाराष्ट्रातील खुलं व्यासपीठ. धन्यवाद.